नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं एकदा पुन्हा सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण पाहणार आहे 14,500 जे पद आहेत ज्याची मेगा भरती या ठिकाणी होणार आहे. या मेगा भरतीसाठी जाहिरात कधी येणार आहे, तसेच याची जी निवड आहे ती कशा पद्धतीने करणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. कृपा करून हा व्हिडिओ पूर्ण पहा. ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाल त्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओच्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत. अन्यथा हा जर व्हिडिओ तुम्ही अर्धवट पाहिला असेल तर त्या ठिकाणी कृपा करून बिनकामानं मला कॉल करत बसू नका. पहिले संपूर्ण माहिती नीट बघा, ठीक आहे. तर या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही जाहिरात येणार आहे अंगणवाडीची 14,500 पदांची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ही जी जाहिरात आहे हे येण्या अगोदर आपण एक गोष्ट पाहणार आहे. तर अंगणवाडीमध्ये 3 प्रकारचे पद भरले जात असतात. एक असते अंगणवाडी सेविका, एक असते अंगणवाडी सेविका आणि दुसरी असते अंगणवाडी मदतनीस. शासनाने मिनी अंगणवाडी सेविका या ठिकाणी बंद केलेल्या आहेत. तर या ठिकाणी कोण असते? अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि यांच्यावर जी असते ती असते सुपरवायझर. काय असते? सुपरवायझर म्हणतात किंवा जिला आपण मुख्य सेविका म्हणू. काय म्हणू? मुख्य सेविका आपण तिला म्हणू शकतो. काय असते? सुपरवायझर किंवा ज्याला मुख्य सेविका म्हणतात. तर बघा, नागरी प्रकल्प असेल तर त्याला मुख्य सेविका म्हणतात, ग्रामीण प्रकल्प असेल तर त्याला सुपरवायझर म्हणतात. तर कोणी काही म्हणू शकते. तर या ठिकाणी ह्या ज्या 2 पद आहेत या 2 पदासाठी आता हिला जे पात्रता पाहिजे ते पाहिजे 12वी पास आणि याला सुद्धा पात्रता 12वी पास पाहिजे. 2023च्या GR नुसार 2023च्या अगोदर 8वी पासवाले व्यक्ती, 10वी पासवाले व्यक्ती फॉर्म भरू शकत होते. आता फक्त आणि फक्त 12 वर्ग पास पाहिजे, त्याच्याशिवाय फॉर्म भरता येत नाही. मग ती विधवा असू द्या, ती काही असू द्या, ती दिव्यांग असू द्या का कोणी असू द्या, आता 12वी पासशिवाय त्या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही. त्यामुळे ज्यांचं 12वी झाली असेल त्यांनी कृपा करून एकतर, ज्यांचे 10वी झाले असेल त्यांनी एकतर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची डिग्री त्या ठिकाणी प्राप्त करा. आणि ज्यांचं शिक्षण अजूनही बाकी असेल, ज्यांना सुपरवायझर होण्याची इच्छा आहे, अशा सगळ्या अंगणवाडी सेविका, अशा अंगणवाडी मदतनीस यांनी ग्रॅज्युएशनला फॉर्म टाकून द्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमध्ये, ठीक आहे. तर ही 14,500 पदांची जी जाहिरात येणार आहे ही जाहिरात येण्याच्या अगोदर आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघूया. बघा, या ठिकाणी 12 वर्ग पास पाहिजे आणि सुपरवायझर जर व्हायचं असेल तर तुमची डिग्री पूर्ण पाहिजे. कशी पाहिजे? डिग्री पूर्ण पाहिजे. सुपरवायझर जे पद आहे ते 2 प्रकारे भरण्यात येतं. एक तर सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यात येत असते आणि एक अंतर्गत भरण्याच्या माध्यमातून येतं. अंतर्गत म्हणजे काय? तर या ठिकाणी जी अंगणवाडी सेविका आहे ऑलरेडी जिला 10 वर्ष झालेले आहेत अशा महिलांच्या मधून त्या ठिकाणी सुपरवायझरसाठी प्रमोशन केलं जातं. त्या प्रमोशनसाठी ती एक्झाम असते जिला आपण विभागीय परीक्षा किंवा अंतर्गत परीक्षा असं त्या ठिकाणी म्हणत असतो. बाकी मग या ठिकाणी काही जे पदं असतात ते अंतर्गतमधून भरतात आणि काही जे पदं आहेत ते सरळ सेवेतून भरतात. सरळ सेवा म्हणजे काय? सरळ सेवेतून म्हणजे या ठिकाणी त्या पदासाठी फॉर्म कोणीही भरू शकतो. कुठलीही ग्रॅज्युएशन झालेली व्यक्ती त्या पदासाठी फॉर्म भरू शकतो. BA, BCom, BSc काही असू द्या, असे सरळ सेवेच्या जागा येत असतात. निदान या ठिकाणी या परीक्षेचं एक नियोजन कसं असते की ह्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा 50% अंतर्गत आणि 50% सरळ सेवा अशा पद्धतीनं भरल्या जात असतात. सध्या या ठिकाणी या जागेसाठी आता अंतर्गतची आणि सरळ सेवेची 520 पदांची जाहिरात येणार आहे. किती? 520 पदांची जाहिरात येणार आहे. तर या 520 पदापैकी 50% पदं हे अंगणवाडी अंतर्गतसाठी, 50% पदं सरळ सेवेसाठी भरण्यात येणार आहेत. आणि अंतर्गतसाठीची मागची जी जाहिरात आहे ती सुद्धा येणार आहे. म्हणजे या ठिकाणी अंतर्गतमध्ये मोठी भरती या ठिकाणी होऊ घातलेली आहे. मात्र या ठिकाणी वयाचा जो काही प्रश्न चालू आहे त्यामुळे ही भरती काय झालेली आहे, सध्या थांबलेली आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता डबल अकॅडमीच्या या ठिकाणी अंतर्गत भरतीसाठी आणि सरळ सेवा भरतीसाठी 2 बॅचेस चालू आहेत. आता बऱ्याच महिला पहिल्यांदा या ठिकाणी अभ्यास लेक्चर बघत असाल किंवा पहिल्यांदा या ठिकाणी काय करत आहेत, पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर लक्षात ठेवा, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप वेळ आणि खूप कालावधी लागतो. एका मिनिटात किंवा एका दिवसात या ठिकाणी आपल्याला पोस्ट मिळत नाही. या परीक्षेला तुम्हाला क्रॅक करायचं असेल एकाच प्रयत्नामध्ये, इतर स्पर्धा परीक्षेमध्ये तलाठी असेल, MPSC असेल तर तिकडे खूप स्पर्धा आहे. इकडे मात्र अजूनही लोकांना अवेअरनेस वाढली नसल्यामुळे या ठिकाणी तुम्ही हे संधी मिळवू शकता. मात्र स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला अभ्यास पाहिजे, योग्य पुस्तकाचं नॉलेज माहीत पाहिजे,
अभ्यासक्रम माहीत पाहिजे आणि पुस्तकं कोणते पाहिजेत की ज्यातून प्रश्न येतील. कुठलेही पुस्तक घेसाल तर तुमचं काही खरं नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही तर खूप अभ्यास केला मात्र मार्क पडले नाही, जसं की आरोग्य विभागामध्ये झालेलं आहे. बऱ्याच महिलांनी अभ्यास तर खूप केला मात्र 90 पण त्यांना मिळालेले. त्याचं कारण काय काय चुकीचे पुस्तकं वाचणं. काय आहे? चुकीचे पुस्तकं वाचणं हा सर्वात मोठा त्याला काय उपाय आहे. त्यासाठी योग्य मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. तर या 5वी पदासाठी डबल अकॅडमीतर्फे अंगणवाडी पर्यवेक्षिकाची बॅच सुरू आहे. अंतर्गतसाठी सुद्धा नवीन बॅच आता सुरू होत आहे आणि म्हणजे या ठिकाणी सरळ सेवेसाठी सुद्धा बॅच सुरू होत आहे. आणि ज्या महिलांना लक्षात ठेवा एका वर्षात कोणतीही पोस्ट काढणं शक्य नाही, मात्र तुम्ही पोस्ट काढू शकता जर पर्सनल गायडन्स असेल, सेल्फ या ठिकाणी अभ्यास असेल, योग्य मार्गदर्शक असेल तरच या ठिकाणी एका वर्षात पोस्ट काढणं शक्य आहे. आणि हे खरं आहे, एका वर्षात तुम्ही पोस्ट काढू शकता मात्र योग्य गायडन्स असेल तर. त्यासाठी आपली रेग्युलर एक बॅच आहे आणि एक मेंटरशिप बॅच आहे की ज्या लोकांना या क्षेत्रामध्ये 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करायचा नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी रेग्युलर बॅच आहे. तर ती सुद्धा तुम्ही मेंटरशिप बॅच म्हणजे पर्सनल गायडन्स, व्हिडिओ कॉलिंग्स, तुमचं टेस्ट तुमचं चेक करणं, पेपर तपासणं, ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर या दोन्ही बॅचेस उपलब्ध आहेत ज्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही लाईव्हसुद्धा बघू शकता आणि तुमचा वेळ असेल तेव्हाही बघू शकता. टेस्ट सिरीज नोट्स ह्या दोन्ही बॅचमध्ये मोफत आहेत. मात्र पर्सनल मेंटरशिपमध्ये पर्सनल गायडन्स त्या ठिकाणी असणार आहे. आता प्रश्न आहे की 14,500चे पद आहेत त्याची निवड कशी केली जाते. तर मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलं की 10वा वर्ग 12 वर्ग पास या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर त्या ठिकाणी शासनाचा GR आहे 1/8/2022च्या GR नुसार 2 फेब्रुवारी 2023च्या GR नुसार तुम्हाला जे निवड करण्यासाठी ICDSचे जे पद आहेत त्या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी जागा ज्या येणार आहेत त्या आहेत अंगणवाडी मदतनीसच्या जागा या ठिकाणी आहेत बघा. तर अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी मदतनीस आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि थेट नियुक्तीच्या शर्ती प्रकरणी निकाली काढल्यानंतर रिक्त राहणाऱ्या तसंच सेवानिवृत्तीमुळे अथवा काही कारणामुळे रिक्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या जाहिरात देऊन पद निवडायचे असतात. तर या ठिकाणी बघा आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे शैक्षणिक पात्रता. तुम्हाला काय आहे शैक्षणिक पात्रता. अर्धवट गोष्टी घेऊ नका, अर्धवट गोष्टी या ठिकाणी घ्यायच्या नाहीत. बघा काय आहे शैक्षणिक पात्रता. अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसंच मदतनीस पदासाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण पाहिजे, राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या समकक्ष अशी किमान शैक्षणिक पात्रता तुमची अट असणार आहे. तसंच वास्तव्याची स्थानिक रहिवासी असण्याची अट आहे. ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतीस ज्या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव, वाडी, वस्ती, पाडे यासह नागरी प्रकल्पाच्या बाबतीत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतमधील रहिवासी असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आता तुमचं महसुली गाव म्हणजे आपल्या भाषेत जर म्हटलं तर एखादं गाव असते त्याच्या अवतीभोवती 2-3 गावं असतात म्हणजे गट ग्रामपंचायत आपण म्हणू शकतो. आपण काय म्हणू शकतो गट ग्रामपंचायतमध्ये उदाहरणार्थ हे गाव आहे, इथं 800 लोक राहतात, या गावामध्ये 200 लोक राहतात, या गावात 300 लोक राहतात. तर हे सगळे मिळून काय बनलेलं असते एक महसुली गाव बनलेलं असते. गट ग्रामपंचायतने म्हणजे गट ग्रामपंचायत आपण म्हणू शकतो एक गाव बनलेलं असतं. तर त्याला म्हटलं जातं महसुली. म्हणजे ती कोणतीही गावातली असणारी ती व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकते. एखादी व्यक्ती बाहेरगावी राहत असेल शेजारच्या गावामध्ये तर ती अर्ज करू शकत नाही. तुम्ही त्याच गावचे प्रॉपर पाहिजे, एकतर महसुली गावात पाहिजे, एकतर गट ग्रामपंचायतमध्ये पाहिजे. आणि गट ग्रामपंचायतमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अट आहे. उदाहरणार्थ एखाद्या गावची लोकसंख्या 5000 आहे आणि एखाद्या गावची लोकसंख्या 1200 आहे. तर अशा वेळेस इकडची महिला इथं जाऊन नाही करू शकत, मात्र इकडची महिला इकडे त्या ठिकाणी येऊ शकते. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी असणं आवश्यक आहे वय. आता या ठिकाणी वयाची जी अट आहे मदतनीस पदावर सरळ सेवा नियुक्तीनं 35 वर्ष या ठिकाणी अशी आहे. किती? 35 वर्ष या ठिकाणी आहे. मात्र काही गोष्टीसाठी कमाल वयोमर्यादेची अट या ठिकाणी लागू राहणार नाही. आणि विधवा उमेदवार असतील तर विधवा उमेदवारासाठी 40 वर्ष वयाची अट आहे. किती आहे? 40 वर्षाची वयाची अट आहे. मात्र परिच्छेद 1च्या अ, ब, क आणि ड नुसार तरतुदीनुसार काही महिला यांना वयाची अट राहणार नाही. कुटुंबामध्ये 2च या ठिकाणी असले पाहिजेत. दत्तक बित्तक असलं काही चालत नाही. आणि या ठिकाणी ज्या भागामध्ये कोरकू, तेलुगू, भिलुरी अशा भाषा असतील तर त्या महिलेला ती भाषा येणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे गुणवत्ता यादी अतिरिक्त बघा. आता या ठिकाणी विधवा या उमेदवारांना काय काय देण्यात येणार आहे. 10 मार्क देणार. आपण हे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी निवड कशी केली जाते या ठिकाणी आपण पाहणार आहे. काय करणार आहे? निवड कशी केली जाते त्यासाठी आपल्याला पूर्ण हा GR आहे. त्या GR या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो निवड कशी केली जाते. तर या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि ह्या 14,500 जागा आहेत
यांची जाहिरात आली की ते तुमच्या गावामध्ये तुम्हाला कळणार आहे, तुमच्या गावाच्या जे ग्रामपंचायत आहे त्या बोर्डावर तुम्हाला कळणार आहे की ही जाहिरात कधी येणार आहे, कधी कळणार आहे, बोर्डावर कळणार आहे की जाहिरात कधी येणार आहे. तर बघा इथं 75 मार्क आणि 25 मार्क असं तुमचं मार्काचं डिवायडेशन आहे. काय आहे, असं तुमचं मार्काचं डिवायडेशन आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तुम्हाला शिक्षणासाठी 75 मार्क आहेत. शिक्षणासाठी किती मार्क आहेत, 75 मार्क आहेत. त्यापैकी 12वीला तुम्हाला बघा शिक्षणासाठी 75 मार्क आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला 12वीमध्ये 80% जास्त मार्क असतील, बघा 12वीत 80% जास्त मार्क असतील तर तुम्हाला 60 मार्क भेटणार. आता इथं तुमचे तिकडचे मार्क काउंट होणार का नाही, तुम्ही जर 12वीत 80 मार्क असतील तर 60 मोजले जातील. जर तुम्हाला 60 ते 70% दरम्यान मार्क असतील तर तुमचे 50 मार्क मोजले जातील. जर तुम्हाला 50 ते 40% मार्क असतील तर तुमचे फक्त 40 मार्क मोजले जातील. किती, मग या ठिकाणी इथं झाले तुमचे 40 मार्क, विधवा असाल तर 10 मार्क झाले 50 मार्क. पण इथं 12वीमध्ये 80 जास्त मार्क मिळवणारे महिलेचे किती झाले ऑलरेडी 60 मार्क. आणि ज्यांना 40 कमी असेल अशांना 35 गुण या ठिकाणी काय धरण्यात येतील 40%. आता जर तुम्ही आता पदवीधर असाल म्हणजे तुम्ही BA BCom BSc असाल तर तुम्हाला 5 मार्क या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतात. पण ते कधी, 5 मार्कपैकी त्या ठिकाणी मार्क तुम्हाला मिळतात. उदाहरणार्थ तुम्हाला 80 जास्त मार्क असतील तर 5 मार्क मिळतील डिग्रीमध्ये. 60 ते 70% दरम्यान असतील तर 3 मार्क. जर तुम्हाला 50 ते 60% दरम्यान असेल तर 2 मार्क. म्हणजे तुमचे तिकडचे मार्क आणि परत ग्रॅज्युएशनचे मार्क. आता जे ग्रॅज्युएशनच नाही त्यांना हे मार्क मिळतील का नाही, त्यामुळे त्यांचे मार्क कमी होतील. नंतर आहे आता तुम्ही जर PG केली असेल, आता PGमध्ये इथं काही सांगितलं नाही, PGमध्ये काही असू द्या तुम्हाला 4 मार्क त्या ठिकाणी PGचे मिळणार. मग तुम्हाला पास असू द्या का 50% असू द्या. नंतर या ठिकाणी तुम्ही D.Ed जर झाले असाल तर 2 मार्क, तुमचं B.Ed झालं असेल तर 2 मार्क, M.Ed झालं असेल तर 2 मार्क, आणि तुम्ही जर MSc पास झाले असाल तर 2 मार्क. म्हणजे ज्यांनी अजूनही MSc केली नाही त्यांनी पटापट MSc फॉर्म भरून टाका, म्हणजे तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी पास झाले की भेटून जातील. अशा पद्धतीनं तुम्हाला 75 मार्कापैकी किती मार्क मिळतात, 60 मिळतात की 70 मिळतात की 45 मिळतात, हे तुमच्यावर डिपेंड आहे. हे झालं तुमचं शिक्षणानुसार मार्क. आता तुमचं आरक्षणानुसार 25 मार्क तुम्हाला दिले जातात. किती, आरक्षणानुसार 25 मार्क देतात. म्हणजे ते 75 पैकी तुम्हाला समजा मिळाले 50 मार्क. आता या ठिकाणी आरक्षणानुसार किती मिळतात बघूया, 25 पैकी किती मिळतात. एखादी व्यक्ती विधवा असेल किंवा अनाथ असेल तर तिला मिळाले 10 मार्क, विधवा अनाथाचे 10 मार्क. आणि ती जर महिला अनुसूचित जमातीची असेल तर परत तिला 10 मार्क मिळतात. आणि म्हणजे या ठिकाणी झाले 20 मार्क. जर ती महिला OBC किंवा विमुक्त भटक्या जाती असेल तर इथं मात्र तिला 5 मार्क मिळतात. मग अशा वेळेस तिला किती, हे 10 अधिक 5 जर विमुक्त असेल तर. आणि जर विधवा अनाथ नसेल तर मग फक्त या ठिकाणी आदिवासी महिलेला विमुक्त आणि SC वाल्यांना 10 मार्क. आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असेल आणि तिनं नोकरी सोडली असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल आणि तिनं नोकरी सोडली असेल तर मात्र तिला 5 मार्क या ठिकाणी मिळतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे या 14,500 जागेसाठी जाहिरात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका असेल किंवा तिनं सोडली असेल तर या ठिकाणी हे 5 मार्क त्यांना मिळतात. म्हणजे हे मार्क फक्त त्यांच्यासाठीच आहे. म्हणजे तुम्हाला एकतर 10 मार्क मिळतील, एकतर तुम्हाला 5 मार्क मिळतील. विधवा असेल तर 10 मार्क त्या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतील. तर अशा प्रकारे उदाहरणार्थ एखादी विधवा आहे, कोणत्या जातीची, SCची विधवा आहे, तर तिला मग किती मार्क मिळणार, तिला 25 पैकी 20 मार्क मिळणार. आणि ती जर SC महिला असून ती जर 2 वर्षातील अनुभव असेल अंगणवाडी सेविकेचा, मदतनीसचा, तर मग तिचे परत या ठिकाणी 5 मार्क वाढतात. मग तिला 25 पैकी 25 मिळतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही मार्काची बेरीज केली जाते आणि नंतर तुमची मेरिट लिस्ट लावली जाते. काय लावली जाते, नंतर तुमची मेरिट लिस्ट लावली जाते आणि तुमचं निवड होते. आता दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी निवड झाली, काय झाली, तुमची निवड झाली आणि या निवडमध्ये तुम्हाला दोघांनाही सारखेच मार्क पडले. माझा नंबर लिहून ठेवतो, तुम्हाला सुपरवायझरला भरपूर पगार असतो, 80 10 45 77 60. आता निवड झाली आणि दोघींना सुद्धा, हिला 70 आहेत, तिलाही 70 आहेत आणि तिसरीलाही 70 आहेत. तर अशा वेळेस ज्याचं वय जास्त आहे, काय, ज्याचं वय जास्त आहे अशा व्यक्तीला या ठिकाणी घेतलं जातं. काय घेतलं जातं, ज्याचं वय जास्त आहे त्याची निवड केली जाते. जर मार्क सारखे असतील तर,
जर मार्क सारखे असतील तर वय जास्त आहे त्याला त्या ठिकाणी निवड केली जाते, आणि वय जर सारखेच असतील तर मात्र ज्याचं शिक्षण जास्त आहे मग अशा वेळेस त्याची निवड केली जाते. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसची, अंगणवाडी सेविकेची निवड केली जाणार आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या गावात ज्या जाहिरात निघणार असतील त्या सगळ्या जाहिराती तुम्हाला माहीत असतात, कृपा करून त्याच्याबद्दल कोणताही फोन करू नका. जाहिरात कधी निघेल याविषयी कोणालाही माहीत नाही, ते तुम्हाला माहीत असतात. मी तुमच्या गावात कधी जाहिरात येते, मी पूर्ण महाराष्ट्रात थोडी पूर्ण पेपर वाचत बसतो, ह्या जाहिराती तुम्हाला माहीत. मात्र सुपरवायझरची जाहिरात कधी येणार, काय येणार याची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. तिथं कोणतीही परीक्षा तुम्हाला अंगणवाडी सेविका मदतनीससाठी नसते. ज्या 14,500 जागा आहेत मदतनीस आणि अंगणवाडीच्या, त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही परीक्षा नाही, सर्व मार्कावर तुमचं सिलेक्शन असतं. आशा करतो ही माहिती तुम्हाला सगळी कळली असेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.